नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये पहिला चॅप्टर चालू केलेला आहे आपण, सिंपल मशीन. अत्यंत सोपा असा चॅप्टर आहे सिंपल मशीन. त्याच्यामध्ये आपण बरेचसे काही फॉर्म्युले वगैरे बघितलेले आहे, एफर्ट, त्याच्यानंतर लोड. तर एक वेळा मी पुन्हा थोडीशी रिव्हिजन घेतो. रिव्हिजन घेतल्यावर आपण प्रॉब्लेम चालू करू. तर बघा, आता आपलं सध्या लॉ ऑफ मशीन चालू आहे. काय चालू आहे? लॉ ऑफ मशीन. तर लॉ ऑफ मशीन काय आहे तर बघा, लॉ ऑफ मशीन, लॉ ऑफ मशीनचा फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू MW प्लस सी. हे रिलेशन आहे लोड आणि एफर्टचं. हे काय रिलेशन आहे? लोड आणि एफर्ट. त्याच्यानंतर म्हणजे पी म्हणजे काय होते बघा, पी म्हणजे होते एफर्ट, पी म्हणजे एफर्ट. डब्ल्यू म्हणजे होते लोड, डब्ल्यू म्हणजे होते लोड. एम म्हणजे होते स्लोप आणि सी म्हणजे होते वाय इंटरसेप्ट. सी म्हणजे काय होते? वाय इंटरसेप्ट. त्याच्यानंतर हा झाला लॉ ऑफ मशीनचा कन्सेप्ट. त्याच्यानंतर आपण शिकलो होतो की मॅक्झिमम इफिशियन्सी कशी काढायची. तर त्याच्यासाठी मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढायला लागते. मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचा फॉर्म्युला अत्यंत सोपी आहे. मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज फॉर्म्युला आहे 1/m. त्याच्यानंतर मॅक्झिमम इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे, मॅक्झिमम इफिशियन्सी फॉर्म्युला आहे मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. आणि बाकीचे तर जनरल फॉर्म्युले ते तर आहेतच. तर हे आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये हे फॉर्म्युले बघितले होते. याच्यावर 3 ते 4 न्यूमेरिकल झालेले आहेत. आता टू बी कंटिन्यू. आजचं बघू फर्स्ट न्यूमेरिकल, न्यूमेरिकल नंबर फर्स्ट. आता काही पोरं विचार करत असतील की सर इथं मॅक्स तर आपण इथं लिहितो, या इफिशियन्सी या सिम्बॉलला इटा म्हणतात, या सिम्बॉलला काय म्हणतात? इटा. तर तुम्ही एखादी मॅक्स इथे लिहू शकता, इथे लिहू शकता, ते तुमच्यावर आहे. समजून राहिलं ना, समोरच्याला समजलं पाहिजे की मॅक्झिमम आहे म्हणून, बस बाकी काही नाही. आता घेणार आहोत प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट असा आहे, कॅल्क्युलेट एफर्ट, कॅल्क्युलेट एफर्ट required, calculate effort required to lift a load, calculate the effort required to lift a load of 3 kilonewton in a machine, 3 kilonewton in a machine, a load of 1 kilonewton, a load of 1 kilonewton is lifted by an effort of 56 Newton and 2 kilonewton, is lifted by an effort effort 96 Newton, is lifted by an effort 96 Newton. आता बघा, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट असा आहे, कॅल्क्युलेट द एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट ए लोड ऑफ 3 kilonewton. Calculate the effort required to lift a load of 3 kilonewton
in a machine a load of 1 kilonewton is lifted by an effort of 56 newton and 2 kilonewton lifted by an effort 96 newton. आता बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की आपल्याला एफर्ट फाइंड करा. कॅल्क्युलेट द एफर्ट. कॅल्क्युलेट द एफर्ट. एफर्ट म्हणजे होते पी. पी फाइंड करा. टू लिफ्टेड ए लोड ऑफ 3 किलोन्यूटन. लोड किती दिलं आहे? 3 किलोन्यूटन जर लोड दिलं असेल तर एफर्ट किती आहे असं त्याचा क्वेश्चन केलेला आहे. 3 किलोन्यूटन लोड जर दिला आहे तर एफर्ट किती आहे? आणि 3 किलोन्यूटन म्हणजे किती न्यूटन? 3000 न्यूटन. 3 किलोन्यूटन म्हणजे किती न्यूटन? 3000 न्यूटन. त्याच्यानंतर बघा त्यानं अजून सांगितलं ए मशीन ए लोड ऑफ 1 किलोन्यूटन. जर मशीननं लोड 1 किलोन्यूटन घेतला, मशीननं लोड किती घेतला? 1 किलोन्यूटन जर लोड घेतलं म्हणजे की 1000 न्यूटन जर लोड घेतलं तर इज लिफ्टेड बाय एन एफर्ट. त्याला एफर्ट लागू राहिला, त्याला फोर्स लागू राहिला 56 न्यूटनचा. जर मशीन न जर लोड 1000 न्यूटन घेतलं म्हणजे 1 किलो न्यूटन घेतलं तर त्याला काय लागू राहिला? फोर्स लागू राहिला, एफर्ट लागू राहिला 56 न्यूटनचा. अँड 2 किलो न्यूटन लिफ्टेड बाय एन एफर्ट 96 न्यूटन. जर लोड जर समजा मशीननं 2 किलो न्यूटन घेतलं, मशीननं लोड किती घेतलं? 2 किलो न्यूटन. 2 किलो न्यूटन जर घेतलं म्हणजे की 2000 न्यूटन, तर एफर्ट लागू राहिला 96 न्यूटनचा. तर त्यांना क्वेश्चन केलेला आहे की जर समजा कॅल्क्युलेट एफर्ट, जर समजा लोड जर 3 किलो न्यूटन म्हणजे 3 किलो न्यूटन जर लागला तर एफर्ट काय राहणार? 3 किलो न्यूटन लागला तर एफर्ट काय राहणार असा क्वेश्चन आहे आपला. म्हणजे की 3000 न्यूटन जर असला लोड लागला आपल्याला तर एफर्ट काय राहणार. तर सिंपल आहे, इथं लॉ ऑफ मशीनचा यूज करावा लागते कारण तसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकत नाही. कारण 2 पी दिले आहेत, 2 डब्ल्यू दिले आहेत. तर सर्वात आधी आपण लॉ ऑफ मशीन काढू. काय काढू? लॉ ऑफ मशीन. तर बघा आता लॉ ऑफ मशीन, लॉ ऑफ मशीन फॉर्म्युला आहे पी इज इक्वल टू MW प्लस सी. पी इज इक्वल टू MW प्लस सी. तर सर्वात पहिले पी किती आहे? 56. पी आहे 56. एम काढायचा आहे. डब्ल्यू किती दिलेला आहे? 1000 न्यूटन प्लस सी. याला इक्वेशन नंबर फर्स्ट. पी आहे 96, एम जसाच्या तसा, इथं आहे 2000 प्लस सी. इक्वेशन नंबर सेकंड. आता इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंडला काय करायचं आहे? सबट्रॅक्शन करायची. कारण आपल्याला लॉ ऑफ मशीन काढायची आहे. काय काढायची आहे? लॉ ऑफ मशीन. आता लॉ ऑफ मशीन जर काढायची असेल तर बघा आता काय करायला लागते. इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. आता बघा इक्वेशन 1 काय दिलं आहे? तर इक्वेशन 1 आहे 56 इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट 1000 प्लस सी. तसंच इक्वेशन जे 2 दिलेलं आहे तर आता बघा इक्वेशन नंबर 2 काय दिलेलं आहे? इक्वेशन नंबर 2 दिला आहे 96 इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट 2000 प्लस सी. म्हणजे इथं लिहिसाल तुम्ही 96 इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट 2000 प्लस सी. ब्रॅकेट काय करायचं बघा आता इथं सबट्रॅक्शन करू. सबट्रॅक्शन करताना साइन होते चेंज. सबट्रॅक्शन करताना साइन काय होते? चेंज. प्लसचं काय होते? मायनस. प्लसचं काय होते? मायनस. आणि प्लसचं काय होते? मायनस. प्लस सी मायनस सी गेट कॅन्सल. 56 मधून 96 मायनस केले. 56 मधून काय मायनस केले? 96 काय केले? मायनस केले. तर किती होतात? बाय युजिंग कॅल्क्युलेटरवर सांगा. 6 मधून 6 गेले 0 आणि 9 मधून 4 गेले 40 म्हणजे मायनस 40. इथे किती आला? मायनस 40. त्यानंतर 1000 एम मधून 2000 एम गेले. 1000 मधून किती गेले? 2000. तर किती होते? मायनस 1000 एम. प्लस सी मायनस सी गेट कॅन्सल. दोन्ही साईडले मायनस मायनस आहे तर मायनस मायनस काय होतो? प्लस होतो. मायनस मायनस काय होतो? प्लस. म्हणजे असं येणार 40
इज इक्वल टू 1000 m. आता 1000 इंटू मध्ये आहे, इकडे आलो काय होतो डिवाइड. 1000 इंटू मध्ये तर डिवाइड, तर 1000 डिवायडेड बाय म्हणजे की 40 डिवायडेड बाय 1000 इज इक्वल टू m. तर m इज इक्वल टू किती, तर m इज इक्वल टू बघा 40 डिवायडेड बाय 1000. आता 40 डिवायडेड बाय जर समजा आपण 1000 केलं, 40 डिवायडेड बाय 1000, तर इथे येते 0.04. 0.04. आता हे m ची व्हॅल्यू 0.04 एक तर पुटिन इक्वेशन नंबर मध्ये फर्स्ट करा किंवा पुटिन इक्वेशन नंबर सेकंड मध्ये करा, कशातही केली तरी याचा आन्सर येणार आहे. म्हणजे आता केलं पुटिन इक्वेशन नंबर फर्स्ट, पुट इन इक्वेशन नंबर फर्स्ट. तर m आता बघा 56 जसाच्या तसा m ची व्हॅल्यू आहे 0.04 इन ब्रॅकेट 1000 प्लस c. तर 56 जसाच्या तसा 0.04 मल्टीप्लाय बाय 1000, 0.04 मल्टीप्लाय 1000 म्हणजे होते 40 प्लस c प्लस 40 इकडे काय होते मायनस 40. 56 मायनस 40 इज इक्वल टू c. तर c इज इक्वल टू किती येते 16. c इज इक्वल टू येते 16. आता काढायचं आहे आपल्याला लॉ ऑफ मशीन. काय काढायचं आहे, लॉ ऑफ मशीन. आता लॉ ऑफ मशीन कशी काढतात, लॉ ऑफ मशीन कशी काढतात बघा. लॉ ऑफ मशीन म्हणजे इक्वेशन आहे मशीनचं. तर लॉ ऑफ मशीनचा फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू mw प्लस सी. P इज इक्वल टू mw प्लस सी. तर P ॲज इट इज ठेवला, P ॲज इट इज, P ठेवला ॲज इट इज. m च्या जागी m ची व्हॅल्यू टाकली, m ची व्हॅल्यू आहे 0.04, w जसाच्या तसा, आणि c किती आला 16. हे झाली तुमची लॉ ऑफ मशीन. इन ब्रॅकेट याला न्यूटन लिहायचं. आता त्यानं क्वेश्चन काय केला होता, त्यानं क्वेश्चन केला की जर एफर्ट फाइंड करा, जर लोड किती असेल 3000 असेल. आता तर काही फाइंड करता येते, मशीन तर भेटली आपल्याला, रिलेशन भेटलेलं आहे. आता लोड जर 3000 आहे, लोड किती आहे 3000, तर एफर्ट आपल्याला काढता येते. आता याच्यावर याच्यात पुट करू आपण. P इज इक्वल टू 0.04 इन ब्रॅकेट 3000 प्लस 16. नाही सॉरी, इथं W ची व्हॅल्यू आहे, तर W ची व्हॅल्यू पण पुट करू. W ची व्हॅल्यू किती आली 3000. हा इथं असं करावं लागते, ती लिहिली आपण 0.04, W ची व्हॅल्यू 3000 आणि इथं प्लस 16 असं लिहायला लागते. तर याचं कॅल्क्युलेशन्स करायचं आता बाय युझिंग कॅल्क्युलेटरवर. 0.04 मल्टीप्लाय बाय 3000 जर केला तर 120 येते. किती येते 120 न्यूटन. आणि प्लस 16 जर याच्यासोबत काय केलं प्लस 16 ऍड केले, तर टोटल येते 136 न्यूटन. 136 न्यूटन. एक वेळ अगेन चेक करतो मी. 0.04 मल्टीप्लाय बाय 3000 प्लस 16 इथे येते 136 न्यूटन. याचा आन्सर आहे 136 न्यूटन. प्रॉब्लेम इज सॉल्व. P इज इक्वल टू 136. एक वेळ अगेन रिपीट करतो बघा प्रॉब्लेम काय आहे. तो प्रॉब्लेम असा आहे, calculate the effort required to lift a load of 3 kilonewton. Required lift a load of 3 kilonewton in a machine. A load of 1 kilonewton is lifted by an effort of 56 newton and 2 kilonewton is lifted by an effort 96 newton. तर सिंपल आहे, कॅल्क्युलेट द एफर्ट. एफर्ट फाइंड करायचा आपल्याला, P फाइंड करायचा आहे. टू रिक्वायर्ड लिफ्ट ए लोड ऑफ 3 किलोन्यूटन. लोड किती आहे W किती दिलेला आहे 3 किलोन्यूटन. 3 किलोन्यूटन म्हणजे होते 3000 न्यूटन. इन ए मशीन ए लोड ऑफ 1 किलोन्यूटन. लोड किती दिलेला आहे 1 किलोन्यूटन असेल, म्हणजे W इज इक्वल टू 1 किलोन्यूटन म्हणजे की 1000 न्यूटन असेल,
तर लिफ्टेड बाय अन एफर्ट 56 न्यूटन, त्याला फोर्स आपला लागू राहिला 56 न्यूटनचा. जर लोड 2 किलो न्यूटन असेल, W इज इक्वल टू 2 किलो न्यूटन म्हणजे 2000 न्यूटन इज लिफ्टेड बाय अन एफर्ट 96 न्यूटन. 96 न्यूटन. तर आता त्याला काय करायचं आहे, आपल्याला एफर्ट फाइंड करायचा आहे. आता दोन आहे की नाही, एफर्ट दिले, दोन लोड दिले, तर सिंपल आहे, लॉ ऑफ मशीनचा फॉर्म्युला लावा लागेल. आणि लॉ ऑफ मशीनचा फॉर्म्युला काय आहे, लॉ ऑफ मशीन इज इक्वल टू, लॉ ऑफ मशीन म्हणजे P इज इक्वल टू MW प्लस C. आता P किती आहे 96 इज इक्वल टू, पण सर्वात आधी आपण P हा घेतला. P किती दिला आहे 56 इज इक्वल टू M आणि W किती आहे 1000 प्लस C. इक्वेशन नंबर फर्स्ट. मग आहे P आहे 96, M आणि त्यानंतर W दिला आहे 2000 प्लस C. M आणि C ची व्हॅल्यू आपण काढली. काय केलं, इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 केलं. इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. इक्वेशन 1 आहे 56 इज इक्वल टू M इन ब्रॅकेट 1000 प्लस C आणि इक्वेशन नंबर 2 आहे 96 इज इक्वल टू M इन ब्रॅकेट 2000 प्लस C. प्लसचं मायनस, प्लसचं मायनस, प्लसचं मायनस. 56 मधून मायनस 96 केले आपण, तर येते मायनस 40. 1000 M मधून मायनस 2000 M केले, 1000 मधून 2000 मायनस केले तर मायनस 1000 M येते. प्लस सी मायनस सी कॅन्सल, दोन्ही साईडले मायनस मायनस कॅन्सल. 40 इज इक्वल टू 1000 M. 1000 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड, 40 अपॉन 1000 इज इक्वल टू M. तर M इज इक्वल टू 0.04. हे पुट इन इक्वेशन नंबर फर्स्ट केला, तर M च्या जागी पुट केलं 0.04. 56 इज इक्वल टू 0.04 इंटू 1000 म्हणजे 40 प्लस सी. हा प्लस 40 इकडे होते मायनस, 56 मायनस 40 16. तर लॉ ऑफ मशीनचा फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू MW प्लस C. तर आता लॉ ऑफ मशीन म्हणजे M ची व्हॅल्यू टाकली आपण 0.04, C ची व्हॅल्यू टाकली 16. सिंपल कॅल्क्युलेशन्स केलं. आता बघा, आता आपल्याला हे झाले लॉ ऑफ मशीन. लोड किती दिलेला आहे 3000 दिलेला आहे, तर एफर्ट फाइंड करायचा आहे. सिंपल कॅल्क्युलेशन, तर या W च्या जागी 3000 टाकलं, मग 0.04 इंटू 3000 प्लस 16, तर याचे आन्सर येते 136. तुम्ही डायरेक्टली पण कॅल्सी तसं टाकलं तरी चालते, किंवा 0.04 इंटू 3000 याचं कॅल्क्युलेशन 120 आलं आणि त्यानंतर हा आला 16, 120 प्लस 16 136 न्यूटन एफर्ट. प्रॉब्लेम इज सॉल्व. प्रॉब्लेम नंबर सेकंड, द लॉ ऑफ सर्टन मशीन P इज इक्वल टू W अपॉन 50 प्लस 8 न्यूटन and velocity ratio 100. Find the maximum possible mechanical advantage and maximum possible efficiency in percentage while lifting a load of 600 Newton. What will be the efficiency? What will be the efficiency? आता बघा, त्यानं डायरेक्टली लॉ ऑफ मशीन देऊन दिलेली आहे. आता लॉ ऑफ मशीन काय दिला आहे, गिवन काय दिलेला आहे, लॉ ऑफ मशीनच दिली त्यानं. चांगली गोष्ट आपल्यासाठीचं. लॉ ऑफ मशीन दिली आहे P इज इक्वल टू, आता बघा 15 कसं आहे अपॉन मध्ये आहे, 1/15, त्याला पॉईंट मध्ये काढून टाकू आपण. आता 1/50 म्हणजे काय होते 0.02. 0.02 W प्लस 8 हे न्यूटन, हे दिले त्यांना लॉ ऑफ मशीन. हे काय दिलेले आहे लॉ ऑफ मशीन. काय केलं मी, फक्त हा जो 15 आहे 1/15 कॅल्शियम मध्ये टाकलं आणि याला पॉईंट मध्ये तयार करून टाकलं 0.02 W प्लस 8 न्यूटन. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, मॅक्झिमम पॉसिबल मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. आता मॅक्झिमम पॉसिबल मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आहे, तर कंपेअरिंग जर समजा केली आपण लॉ ऑफ मशीन सोबत, कंपेअरिंग नुसार बघा P इज इक्वल टू MW प्लस C हा फॉर्म्युला आहे. P इज इक्वल टू MW प्लस C. तर आता आहे की सर्वात पहिले आपल्याला काढायचा M. तर M जर काढायचा असेल तर काय फॉर्म्युला आहे, मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढायचा आहे. समजा M तर ऑलरेडी आहे, M इज इक्वल टू 0.02 होऊन दे, त्याच काही प्रॉब्लेम नाही. M इज इक्वल टू 0.02. तर सर्वात आधी आपण काढू आता मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज बघू काय येतं. मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे 1/M, फॉर्म्युला याचा 1/M. तर 1/0.02 करा, 1/0.02 किती येते, तर 1/0.02 इज इक्वल टू येते 50. मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आहे 50. त्याच्यानंतर त्यानं काय सांगितलं, अँड मॅक्झिमम पॉसिबल इफिशियन्सी काढायची आहे. पण त्यानं काय म्हटलेलं आहे की जर लोड किती आहे 600 न्यूटन. आता W दिलेला आहे आपल्यापाशी, W दिलेला आहे 600 न्यूटन. तर ऑब्विसली तुम्ही याच्यावरून काय करू शकता, एफर्ट काढू शकता.
डब्ल्यू दिलेला आहे तर काय करू शकता, एफर्ट काढू शकता. तर आता सर्वात पहिले बघा त्यानं काय म्हटलेलं आहे, याच्यात त्यानं 2-3 क्वेश्चन्स केलेले आहेत. बघा एक वेळा मी पुन्हा प्रॉब्लेम वाचतो. बघा त्यानं काय म्हटलं, द लॉ ऑफ सर्टन मशीन पी इज इक्वल टू W/50 plus 8 Newton and velocity ratio 100. Find the maximum possible mechanical advantage and maximum possible efficiency in percent while lifting load 600. What will be the efficiency? तर हा जो क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा आहे, त्यानं 2 इफिशियन्सी काढायला लागतात आपल्याला. तर याच्यामध्ये बघा आता इफिशियन्सी काढताना आता मॅक्झिमम इफिशियन्सी पण त्यांना काढायला सांगितलेली आहे. काय काढायला सांगितलेली आहे, मॅक्झिमम इफिशियन्सी. आता मॅक्झिमम इफिशियन्सी जर काढायची आहे तर फॉर्म्युला काय मॅक्झिमम इफिशियन्सीचा, सिंपल आहे, मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. हे मॅक्झिमम इफिशियन्सी होऊन जाईल. मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. तर मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज किती आला, 50. व्हेलॉसिटी रेशो किती आहे, व्हेलॉसिटी रेशो किती आहे, व्हेलॉसिटी रेशो आहे 100 इंटू 100. कॅल्क्युलेशन्स करा, 15 अपॉन 100 मल्टिप्लाय बाय 100, 100 गेट कॅन्सल. म्हणजे काय आलं, मॅक्झिमम इफिशियन्सी किती आली, मॅक्झिमम इफिशियन्सी आली 50%. हा झाला पहिला क्वेश्चन कंप्लीट. आता सेकंड क्वेश्चन त्यानं बघा काय विचारला, त्यानं सेकंड क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे बघा, व्हाईल लिफ्टिंग ए लोड, जर लोड जर 600 न्यूटन असेल, जर लोड जर काय लागलं 600 न्यूटन लोड लागलं, तर इफिशियन्सी किती राहील, इफिशियन्सी किती राहील. आता लोड भेटलेला आहे, आता लोड भेटलं तर आपल्याला काय काढावं लागेल, एफर्ट काढावं लागेल. तर आपण आता लॉ ऑफ मशीन काय आपली, P इज इक्वल टू 0.02, म्हणजे की P इज इक्वल टू 0.02, डब्ल्यूची व्हॅल्यू किती आहे 600 आणि C किती दिलेला आहे तो, मग हे लॉ ऑफ मशीन मध्ये पुट करू आपण. हे पहा P इज इक्वल टू 0.02, डब्ल्यूची व्हॅल्यू 600 प्लस 8 ब्रॅकेट कंप्लीट. हे झालं न्यूटन. तर तुम्हाला एफर्ट भेटून जाईल. तर एफर्ट काढू आपण. तर एफर्ट येते 0.02 मल्टिप्लाय बाय 600 प्लस 8. तर आन्सर येते, एफर्ट येते 20 न्यूटन. जर लोड जर समजा 600 लागत असेल तर एफर्ट किती राहिला, 20 न्यूटन. हा झाला एफर्ट. मग आता काय तुम्हाला लोड पण आहे आणि एफर्ट पण आहे, तर तुम्ही मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढसाल. मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय, W/P. मॅक्झिममचा तो आहे आणि साधावाला हा आहे W/P. 600 डिवायडेड बाय 20. आता 600 डिवायडेड बाय जर 20 केलं तुम्ही, तर 600 डिवायडेड बाय 20, तर इथे येते 30. हा झाला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. आता इफिशियन्सी काढू. इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इंटू व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. आता मेकॅनिकल ॲडव्हान्टेज किती आहे, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आला 30, व्हेलॉसिटी रेशो किती होता 100 इंटू 100. तर 100 गेट कॅन्सल, इफिशियन्सी इज इक्वल टू 30 आली, 30%. आणि याच्या आधी इफिशियन्सी किती होती, मॅक्झिमम इफिशियन्सी ती 50% होती. हे याच्यात इफिशियन्सी किती आहे 30% आहे, ती मॅक्झिमम झाली, जास्तीत जास्त. पुन्हा एक वेळा रिपीट करतो, प्रॉब्लेम थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं, तुम्हाला समजलं नसेल, कन्फ्युजन झालं थोडे. बघा आता प्रॉब्लेम नंबर सेकंड. सर्वात आधी प्रॉब्लेम वाचायचं. द लॉ ऑफ सर्टन मशीन इज P इज इक्वल टू W/50 प्लस 8 न्यूटन अँड व्हेलॉसिटी रेशो 100. फाइंड द मॅक्झिमम पॉसिबल मेकॅनिकल ॲडव्हान्टेज अँड मॅक्झिमम पॉसिबल इफिशियन्सी इन पर्सेंट. त्यानंतर अजून एक क्वेश्चन दिला त्यानं, व्हाईल द लिफ्टिंग ए लोड ऑफ 600 न्यूटन व्हॉट विल बी द इफिशियन्सी. जर लोड जर 600 टाकलं तर इफिशियन्सी काय होईल. आता तुम्हाला माहित आहे डायरेक्टली लॉ ऑफ मशीन दिलेली आहे. तर लॉ ऑफ मशीन इज इक्वल टू म्हणजे P इज इक्वल टू, आता बघा 1/50 आहे, 1/50 डिवायडेड 1/50 इज इक्वल टू किती आलं 0.02 W प्लस 8 न्यूटन. कंपेअरिंग केलं P इज इक्वल टू MW प्लस C, तर M इज इक्वल टू 0.02.
मग सर्वात आधी मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढला, कारण की त्यांनी सांगितलं मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. फॉर्म्युला आहे 1/m, म्हणजे 1/m म्हणजे होते 1/0.02 म्हणजे 50. नंतर काढली आपण मॅक्झिमम इफिशियन्सी, म्हणजे मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आहे 50, व्हेलॉसिटी रेशो 100 इंटू 100, 100 गेट कॅन्सल, मॅक्झिमम इफिशियन्सी आहे 50. मग सेकंड क्वेश्चन जे इकडे बघितलं आपण, सेकंड क्वेश्चन मध्ये म्हणते तो की ए लोड ऑफ 600 न्यूटन, जर लोड जर 600 न्यूटन लावलं, लोड जर किती लावलं 600 न्यूटन लावलं तर इफिशियन्सी किती. तर हे 600 न्यूटन त्या लॉ ऑफ मशीन मध्ये पुट करू, 0.02 इन ब्रॅकेट 600 प्लस 8, तर एफर्ट आला 20 न्यूटन. मग आता आपण मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढायला लागते इफिशियन्सीसाठी, W/P. तर W आहे 600/20 म्हणजे 30, आणि इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100, 30/100 इंटू 100, 100 गेट कॅन्सल, आणि हे आली तुमची फायनल इफिशियन्सी. प्रॉब्लेम इज सॉल्व. हे प्रॉब्लेम संपलेला आहे. तर आजच्यासाठी आपण इथं थांबून जाऊ, उर्वरित लेक्चर आपलं उद्या राहणार. धन्यवाद.